नमस्कार. वेब न्यूज 24च्या आरोग्य मंत्र ह्या कार्यक्रमामध्ये मी परेश गांधी, राज्याध्यक्ष अक्षरमानव व्यापार व उद्योग विभाग आणि डायरेक्टर इनोव्हेशन प्लस प्रायव्हेट लिमिटेड आपलं सर्वांचं स्वागत करतो. आरोग्य मंत्र या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या डॉक्टरांच्या मुलाखती घेत असतो, वेगवेगळ्या आजारांवरती त्यांच्याकडनं जाणून घेत असतो. आपल्या प्रेक्षकांना त्या आजाराबद्दलची सर्व माहिती त्या निमित्ताने व्हावी अशी आमचा मानस आहे. असंच आरोग्य मंत्र ह्या कार्यक्रमामध्ये आजच्या आपल्या पाहुण्या आहेत डॉक्टर रश्मी बापट. मी डॉक्टर रश्मी बापट यांचं स्वागत करतो ह्या आरोग्य मंत्र ह्या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर रश्मी बापट यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या BHMS PGDMS असं क्वालिफिकेशन होल्ड करतात. त्यांचा टोटल 15 वर्षांचा हॉस्पिटल मॅनेजमेंट आणि एकूणच महिला आरोग्य ह्या विषयामधला अनुभव आहे. लोकमान्य हॉस्पिटल, मोरिया हॉस्पिटल, श्री हॉस्पिटल आणि ह्याच्यामध्ये कार्यकाळ आपला काढत असताना त्यांनी एक स्वतःचं आपलं एक प्रस्थ असं बापट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मुंजोबा वस्तीमध्ये निर्माण केलेलं आहे. बापट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काम करत असताना त्या स्त्री आरोग्य किंवा महिला आरोग्य ह्या विषयात खूप जास्त रुची ठेवून काम करत असतात आणि त्यांनी मोफत महिला आरोग्यावरती OPD सुद्धा चालू केलेली आहे. त्यात मग वेगवेगळे मासिक पाळीचे आजार, गरोदरपणातले वेगवेगळ्या शंका ह्याच्यासाठी त्या मोफत मार्गदर्शन करत असतात. सर्वप्रथम डॉक्टर आपलं अभिनंदन की तुम्ही महिला आरोग्यावरती एवढं सुरेख असं काम करताय आणि ह्याच स्त्री आरोग्य किंवा महिला आरोग्य ह्या विषयात काम करत असताना त्यांना त्यांचे काही मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे मासिक पाळी किंवा मासिक पाळीतील आरोग्य ह्या विषयावरच्या गप्पा आपण त्यांच्याशी मारूयात. ह्याच्यात डॉक्टर तुम्हाला असं पहिल्यांदा विचारूशं वाटतं की एवढ्या महिलांना तुम्ही पाहता, मासिक पाळी हा बेसिकली एक चांगला गुणधर्म किंवा एक दैवत्वाचा आभास हा स्त्रीला दिलेला गेला आहे. परंतु आजकालच्या काळामध्ये असं दिसून येतं की तो दैवी आभास नसून तो एक त्रास बनलेला आहे किंवा त्याच्याकडे एक आजाराच्या दृष्टिकोनातून बघितलं जात आहे. तर ह्या विषयात तुम्हाला काय म्हणाल की असे मासिक पाळीमध्ये काय नेमके प्रॉब्लेम्स येतात किंवा काय असे घडामोडी होतात की ज्याच्यामुळे त्या मासिक पाळीचा त्रास ह्या स्त्रियांना वाटू लागतो? सर्वप्रथम नमस्कार. आणि मी अक्षरमानव आणि परेश गांधी सरांचे फार आभार मानते की या निमित्ताने आपण सर्वांपर्यंत पोहोचतोय आणि आजारपण ते ओपनपणे आपण डिस्कस करतोय, जेणेकरून की सामान्य माणसांना याबद्दल पूर्ण ज्ञान मिळावं आणि त्यांना जे प्रश्न आहेत त्याचे शंकेचं आपण निरासन करतोय आपण. तर आपण यावर येऊयाचं की महिला आरोग्य हा विषय ऍक्च्युली मी निवडण्याचं कारण हे आहे की आपण लहानपणापासून, आता मी स्वतः स्त्री असल्यामुळे जे प्रॉब्लेम मी स्वतः फेस केले, माझ्या आईने फेस केलेले आहेत, त्याच्यातून आम्हाला अनुभव मिळतो की आपण खरंच महिलांना किती प्रॉब्लेम असेल, महिला अगदी लगेचच डॉक्टरांपर्यंत पोहोचत नाही. आणि महिलेचा पहिला एक गुणधर्म असाच असतो की मुलगा आजारी पडला तर लगेच डॉक्टरकडे जायचं, नवरा आजारी पडला तर लगेच डॉक्टरकडे जायचं. पण स्वतः आजारी पडलं तर मग आपण मेडिकल मध्ये जायचं, क्रोसिनची गोळी खायची किंवा असं काहीतरी खाऊन जुनाट सवय. तर त्यामुळे मला हे जे महिलांना फ्री OPD करायची हे मला त्याच्यातून सुचलं की आपण चला, ते त्यांचे 100 रुपये त्यांचे त्यांना भाजीलाच राहू द्या, 100 रुपये त्यांचं पॉकेट मनी आहे, त्यांना जे हवंय ते त्यांनाच राहू द्या. म्हणून आपण महिलांकडनं फ्री OPD आपण म्हणूनच सुरू करण्याचं आपण हे सुरू केलं आहे. सो मेन प्रॉब्लेम महिलांचे सुरू होण्याचं कारणच हे असतं, त्यांची सुरुवातच मेन्स्ट्रुअल सायकल किंवा आपण म्हणू शकतो मासिक पाळी. आता मासिक पाळीमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स सगळ्या महिलांना असतात. जुन्या जमान्यामध्ये त्यांना वेगळा प्रॉब्लेम होता, पण त्यांचं एक धार्मिक दृष्टिकोनाने पाहायचं की आपल्याला 5 दिवस घरामध्ये काही काम नाही करायचं. पूर्वजांनी सांगून ठेवलेलं की 5 दिवस कुठे हात लावायचं नाही, कुठे काही करायचं नाही. याचं कारण हे होतं की त्यांना आराम करायला वेळ मिळायचा. पण आता तसं न राहता महिला सक्षम झालेल्या आहेत, काम करायला लागलेल्या आहेत, शाळा आहे, कॉलेज आहे, स्पोर्ट्स आहेत, सगळ्याच ऍक्टिव्हिटीज करतात. ते करत असताना ते 5 दिवस त्यांना आराम पण मिळत नाही आणि त्याच्यासोबत मानसिक त्रास वाढलेले आहेत, शारीरिक त्रास वाढलेले आहेत
आणि ह्याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम आहे. मग अंगावरनं जास्त रक्तस्राव होणं, पांढरं अंगावरनं जाणं, पांढरं पाणी अंगावरनं जाणं, किंवा खूप जास्त पोट दुखणं, किंवा खूप कमी अंगावरनं जाणं, असे बरेचसे प्रॉब्लेम्स महिला आमच्याकडे घेऊन येतात. किंवा पाळीच येत नाहीये. मोस्टली आपण पाहतो की हे नवीन जनरेशन म्हणजे प्युबर्टी मधल्या ज्या मुली आहेत, जस्ट ज्यांना पाळी सुरू झालेली आहे, त्यांना सगळ्यात जास्त हा प्रॉब्लेम आजकाल फेस करायला मिळतो. म्हणजे आम्हाला ओपीडीला सगळ्यात जास्त असे पेशंट मिळतात. अच्छा. असं प्रकार आता सुरू झालेला आहे. म्हणजे आता रेग्युलर ओपीडी मध्ये आपण बघू, फिमेल पेशंट आमच्याकडे आलाय तर तो मॅक्झिमम त्याचा क्राऊड हा मेन्स्ट्रुअल सायकलच्या रिलेटेडच असतो. असं बरोबर डॉक्टर, चांगला मुद्दा तुम्ही छेडला की पूर्वी धार्मिक पद्धतीने जे काही रूढी सांगितल्या गेल्या होत्या त्या ऍक्च्युली महिलांच्या आराम भेटावा ह्या संकल्पनेने होता, पण त्याला वेगळे वळणं लागली. आणि आज जेव्हा स्त्री शक्ती म्हणू किंवा इक्वल राईट्स, मेल फिमेल इक्वल राईट्स जेव्हा म्हणू, तेव्हा महिला वर्ग हा इक्वली चांगल्या प्रोफेशन्समध्ये किंवा स्पोर्ट्समध्ये चांगलं काम करताना दिसतोय. आणि मग तिथे त्यांना त्या 5 दिवस सुद्धा आराम करायचा नसतो. किंवा आता आपल्याला आजकाल वेगवेगळ्या ऍड्स पण दिसतात की त्या 5 दिवसात आराम न करता तुम्ही खूप काही करू शकता. म्हणजे त्या ऍड्स पण मला वाटतं की त्या प्रोत्साहन देत आहेत खरं, परंतु तुम्ही जसं म्हणताय तसं की त्या 5 दिवसामध्ये खरोखर स्त्रीला रेग्युलर पेक्षा थोडा जास्त आराम करणं गरजेचं असतं. आणि त्याच्यात तुम्ही राईटली हे पण सांगितलं की नक्की मेन्स्ट्रुएशन प्रॉब्लेम नाही. म्हणजे ते 5 दिवस रक्तप्रवाह होणं हा प्रॉब्लेम नसून त्याच्यातल्या काही वेगळ्या जी काही अडचणी आहेत किंवा कोणत्या वेळेला आपल्याला असं वाटायला पाहिजे की मेन्स्ट्रुअल हा आजार झालेला आहे किंवा तुम्हाला ते मेन्स्ट्रुएशन रेग्युलर तर आहेच आहे, तुम्हाला जे काही त्याची रेग्युलर महिन्याच्या चक्र असेल 22 दिवस 28 दिवस, त्याच्यापेक्षा वेगळं जर तुम्हाला काही अनुभूती आली तर तुम्हाला इमिजिएटली डॉक्टरकडे आलं पाहिजे. आणि त्याच्यात तुम्ही एक सुंदर सामाजिक कार्य सुद्धा सुरू केलेलं आहे की ह्यांना संकोच नसावा म्हणून एका स्त्रीनी दुसऱ्या स्त्रीसाठी दिलेली ही देणगी पर्वणी म्हणूयात आपण, की तुम्ही मोफत महिला ओपीडी ही तुमच्या हॉस्पिटलला सुरू केलेली आहे. आणि मला असं वाटतं की त्याचा जास्तीत जास्त लाभ आपल्या सर्व प्रेक्षकांनी घ्यावा असं मलाही वाटतं. तरी पण मी परत एकदा तुम्हाला रिपीट करावं असं वाटेल, मला विचारावं असं तुम्हाला असं वाटेल की नेमके असे कुठले सिम्पटम्स किंवा कुठले असे मार्कर्स आहेत की जिथे ह्या तुम्ही जसं म्हणलात तसं टीनेज मुलींनी की ज्यांना पाळी जस्ट सुरू झालेली आहे, मेन्स्ट्रुएशन जस्ट सुरू झालेलं आहे, त्यांनी लक्षात घ्यावे की आता ही पाळी आजारात किंवा मला काही ह्याच्यामध्ये दोष दिसून येतोय तर त्याच्यासाठी आपल्याला कन्सल्ट करायला पाहिजे. तर तुम्ही असे काही स्पेसिफिक मार्कर्स सांगू शकाल का की जिथे स्त्रियांनी असं झालं की पटकन डॉक्टरांना येऊन भेटा, जेणेकरून तुम्हाला पुढे ह्याच्यापासून होणारे त्रास वाचवता येतील किंवा ह्याला मोठ्या आजारामध्ये रूपांतरित होण्यापासून वाचवता येईल? सगळ्यात पहिले म्हणजे स्त्रिया फार लाईटली घेतात हे, कारण की दर महिन्याला येणार आहे किंवा नाही आला तर आनंदच होतो बऱ्याच वेळा की चला नाही आला तर या महिन्याला आपल्याला त्रास कमी आहे. पण आपण टीनेज पासूनच सुरुवात करूया की ज्या मुली प्युबर्टी मध्ये येतात आणि ज्यांना मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते, तर बऱ्याच वेळा त्यांच्या आया किंवा आजूबाजूला किंवा जास्त नॉलेज असतं, आजकाल युट्यूब जास्त की नाही पिरियड झाले तरी चालेल, 1-2 महिना वाट पाहतात, 3रा महिना वाट पाहतात, 4था महिनाही वाट पाहतात, 1-1 वर्ष थांबतात. असे ओपीडी मध्ये आम्हाला पेशंट येतात. हो 1-1 वर्ष थांबतात आणि त्यानंतर मग डॉक्टरला विचारतात मॅडम आमच्या मुलीला 1 वर्ष झालं पिरियड झालेलेच नाही. तर विच इज हे आपण नेग्लिजन्स म्हणू शकतो कॉमन माणसाचे की चला नाही आले, मे बी सुरुवात आहे म्हणून असं असेल. पण जेव्हा मला असं म्हणायचंय, जेव्हा तुम्हाला 1 महिना 2 महिना पाळी नाही आली तर तुम्ही लगेच डॉक्टरांना संपर्क करा की पाळी न येण्याचं कारण काय असू शकतं. जर ते नॉर्मल असेल, सोनोग्राफी झाले, जे डॉक्टर तुम्हाला सांगणार की बाबा तुम्ही सोनोग्राफी करा किंवा काही ब्लड टेस्ट असेल त्या करा, तर त्या नॉर्मल आल्या तर आपण ते नॉर्मल म्हणून गृहीत धरू शकतो. त्या मुलीला रक्त कमी असेल शरीरामध्ये, हिमोग्लोबिन कमी असेल किंवा आहार असेल, हो त्याचे कारण बरेच असतात की का त्यांना रक्तस्राव नाहीये किंवा बंद झालेला आहे किंवा सुरू झालाय बंद झालाय, थोडाच होतोय फार जास्त होतोय, ह्याचे बरेच कारण आहेत ते होतात. तर तुम्ही इमिजिएटली डॉक्टरांना तुम्ही संपर्क साधला पाहिजे. ठीक आहे 1 महिना नाही आला तुम्ही वाट पाहू शकता, 2ऱ्या महिन्याला तुम्ही विचारलंच पाहिजे डॉक्टरांकडे जाऊन की नक्की कारण काय आहे. त्यानंतर आपण असं पाहतो की प्रेग्नन्सीच्या काळामध्ये 9 महिने पाळी येत नाही.
प्रेग्नन्सी झाल्यानंतर, डिलिव्हरी झाल्यानंतर, त्याच्यानंतर जेव्हा बाळ होतं त्यानंतर आजकाल पाहण्यात असं येतं की मुलींना लगेच 2 महिन्यामध्ये पाळी सुरू होते. ओके. आधी असं होतं की आधीच्या काळामध्ये असं होतं की एक वर्षभर पाळी नाही यायची. अच्छा. आता अगदीच 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये पाळी येते. मग त्यात काय नॉर्मल आहे म्हणजे? त्याच्यामध्ये नॉर्मल ऍक्च्युली आताही काहीच प्रॉब्लेम नाही, 1 वर्षाचा गॅप असेल तरी प्रॉब्लेम नसतो. ओके. पण तो स्पॅन फारच आता कमी झालेला आहे. ओके. त्याचं कारण स्ट्रेस आहे. इमिजिएटली मुली 2 महिन्यात जॉब जॉईन करतात. इमिजिएटली त्या गोळ्या चालू करतात की जेणेकरून लॅक्टेशन बंद व्हावं, दूध ओके. देणं, म्हणजे त्यांना सवयी लावायची असतात मुलांना की बाबा तुम्ही आता मी बाहेर पडली तर माझ्या बाळाला सवय असते, दूध कुठून मिळेल? बाहेरच्या वरच्या दुधाची सवय वगैरे असते. हम्म. तर हे सगळे बरेच अशी कारणं असतात, त्याच्यामुळं हा डिफरन्स आपल्याला दिसायला लागलेला आहे. तर ह्याच्या नंतरची जी पाळी आहे त्यावेळेस पण बरेच प्रॉब्लेम येतात. ओके. तर त्यावेळेस पण बायका काय करतात, बऱ्याच वेळा इग्नोर करून टाकतात की बाबा नाही हे मे बी डिलिव्हरी नंतरचे प्रॉब्लेम आहेत म्हणून असं होत असेल म्हणून. ओके. ते झालं की तिसरा टप्पा आपण बघू की मेनोपॉजच्या वेळेस. मेनोपॉजच्या वेळेस सुद्धा आपण अगदी 40 to 45 एज मध्ये जेव्हा स्त्रिया ह्या वयामध्ये येतात तेव्हा बऱ्याच वेळा कन्फ्युजन असं होतं की बाबा तुम्हाला मला मेनोपॉज आलाय का, हो. की मला खूपच अंगावरनं रक्तस्राव होतोय किंवा मला 2-2 महिने येतच नाहीये. ओके. तर हे आपल्याला काहीच माहिती नसते आणि ते त्यांच्या मनाचे सगळे नियम लावून टाकतात की बाबा एखादच माझी पाळी बंद होणार असेल. ओके. पण बऱ्याच वेळा असं होतं की ह्यामध्ये तुम्हाला कधी गाठी असतात तुमच्या गर्भाशयाला किंवा अंडाशयाला होऊ शकतात. हे तुम्ही बायका नेहमी ह्याच्यामध्ये कन्फ्युज होऊन जातात की आता मेनोपॉज आहे का, नक्की त्याच्या मागचं दुसरं कारण आहे. गृहीत धरलं जातं मीडियामध्ये किंवा ह्याच्यामध्ये एवढा प्रचार झालेला आहे मेनोपॉजचा की हे नॉर्मल आहे, हे नॅचरल आहे. मग त्याच्या अनुषंगाने त्यांना असं वाटतं की ठीक आहे आता 40 ओलांडली आहे म्हणजे हे बहुतेक मेनोपॉजच असेल. पण हे पाळीचे वेगळे आजाराचे किंवा दोषाचे लक्षणं असू शकतात. अच्छा, खूप चांगला मुद्दा तुम्ही मांडला आहे. नंतर सुद्धा बऱ्याच बायकांना रक्तस्राव किंवा अंगावरनं पांढरं जाणं वगैरे हे होतं, पण तेही नेग्लिजन्स मध्ये जातं. हो, बऱ्याच वेळा होत जातं. सो हे 3 टप्पे ऍक्च्युली समाजातले आपल्या स्त्रियांचे, या 3ही टप्प्यांनी लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे पाळीवरती, की जर पाळी कमी होतीये किंवा जास्त होतीये किंवा त्याच्यामध्ये खूप त्रास होतोय, पोटामध्ये फार दुखतंय किंवा बऱ्याच मुलींना चक्कर येते त्यावेळेस त्या उठूच शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी, बरेच सिम्पटम असे असतात. अगदी आता आपल्याला कव्हर करणं फार अवघड होईल, पण असे बरेच जणी बऱ्याच गोष्टी घेऊन येतात. हा, म्हणजे वेळीच जर ते आले, म्हणजे ज्याला आता तसं आपण म्हणता येईल की पाळीने येऊ द्यात आणि ते जर पाळीने आली नाही तर तुरंत डॉक्टरांना संपर्क साधा. अंगावरती काढू नका. अंगावर जाणं हे नॉर्मल नाही, पांढऱ्या अंगावरून जाणं, पण ते आजाराचं लक्षण असू शकतं आणि त्याच्यामुळे डॉक्टरांना इमिजिएट संपर्क साधणं हे फार गरजेचं असतं. खूप चांगलं प्रेक्षकांना तुम्ही मार्गदर्शन करताय. तर त्याच्यात मला असं तुम्हाला नक्की विचारावंसं वाटेल की हे आजार होऊच नये किंवा होण्यापासून टाळायचे असतील तर ह्या 3ही वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तुम्ही तुमच्या रुग्णांना किंवा आमच्या प्रेक्षकांना काय मार्गदर्शन कराल? याच्यामध्ये मी पुन्हा त्याच गोष्टीवर येईल की थोडंसं तुम्ही नेग्लिजन्स टाळलं पाहिजे. ओके. ठीक आहे. आणि आताची जी पिढी आहे त्याची लाईफस्टाईल कम्प्लिटली अवघड झालेली आहे. लहानपणापासून अभ्यासाचं स्ट्रेस आहे, परत फूड इज नॉट प्रॉपर, तुमचं जेवण पौष्टिक नाहीच आहे, तुम्ही जंक फूड खूप जास्त होत आहे मुलांना, बरोबर, स्पेशली मुलींना. आणि जेव्हा त्या प्युबर्टीमध्ये येतात तेव्हा आपल्याला कळतं की हिमोग्लोबिन कमी आहे किंवा पीसीओडीचा त्रास सुद्धा इमिजिएटली चालू होऊन जाते मुलींना. आता लहानपणा म्हणजे प्युबर्टीमध्येच दिसून येतोय. कारण की पहिले 2-3 महिने किंवा एखादं वर्ष 2 वर्ष नाही आलं तर इमिजिएटली कळतं आपल्याला सोनोग्राफीमध्ये की हिला पीसीओडीचा त्रास आहे. आणि त्याचं अगदीच कारण हेच आहे की तुमचं लाईफस्टाईल इज नॉट गुड. मुलींची तुम्ही जर आता पाहिलं, जर आपण रेशिओ पाहिला तर आज लहान मुली ज्या आहेत त्यांची वजन खूप जास्त वाढलेली आहेत. वेट खूप जास्त वाढलेलं आहे. ते त्याच्याकडे लक्ष देत नाही. आपण म्हणतो पौष्टिक बाळ आहे, पौष्टिक गुडगुटीत बाळ आहे, सुदृढ बाळ आहे, पण ते तसं नसून तुमच्या त्या वयाला साजेशा तुमचं वजन असलं पाहिजे, बीएमआय व्यवस्थित असलं पाहिजे. आणि त्यात मग पाळीला जर तुम्हाला त्रास होतोय तर मग तुम्ही हे गृहीत धरलं पाहिजे की बाबा याच्यामुळे काहीतरी होऊ शकतं का, आणि मग तुम्ही डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. इव्हन आपण आता वर्किंग लेडीज मध्ये बघू
IT कंपनीज मधल्या लेडीज खूप जास्त माझ्याकडे येतात ज्यांना हा त्रास असतोच हो. आणि त्या नेग्लिजंटच असतात ह्या बाबतीमध्ये. पण मग त्यांची तर लाईफस्टाईल फार सुखकर झाली आहे आजकाल, म्हणजे त्यांना वर्क फ्रॉम होम आहे. तसं तर म्हणजे होम मेकर इज इक्वल टू IT नाही असं. सर, त्यांच्यामध्ये आपल्याला आता तुम्ही बघता शिफ्ट ड्युटीज असतात अच्छा. आणि दे हॅव टू सिट रेग्युलरली फॉर एटलीस्ट 10 आवर्स दे सिट ॲट वन प्लेस. ओके. एका जागेवर 10 तास बसणं, ओके. लघवी कंट्रोल करून ठेवणं, पाणी कमी पिणं की जेणेकरून आपल्याला उठायला नको. ओके. मेन्सेस मध्ये तुम्हाला जो प्रॉब्लेम असतो की बाबा दिवसभरामध्ये ऍक्च्युली असं प्रोसेस असायला पाहिजे की दिवसामध्ये 2 ते 3 पॅड चेंज केले पाहिजे हो. असतात. पण मग IT कंपनीमध्ये असल्यामुळे तुम्हाला तुमचं मीटिंग म्हणा किंवा तुमचे कॉल्स फिनिश करण्यामध्ये त्या शेड्यूल मध्ये असं होऊन जातं की यू नीड टू कंटिन्यू दॅट होल पॅड फॉर द होल डे. असं बऱ्याच वेळा मला पेशंट सांगतात, अरे बापरे. आम्हाला उठताच येत नाही, बापरे. आम्ही करू शकत नाही. त्याच्यामुळे मग आजारपण अजून वाढायला सुरू होतं, इन्फेक्शन्स वाढतात. युट्राइन इन्फेक्शन्स तुम्हाला बघायला भरपूर जास्त पेशंट्स मध्ये आपल्याला बघायला मिळतात. इव्हन इन मेन्स्ट्रुअल तुमचं मेनोपॉज पिरियड मध्ये ओके. फायब्रॉइड्स होतात बायकांना. ते फायब्रॉइड्स होतात त्यावेळेस आपल्याला कळून येतं की हा मेनोपॉझल नसून हा फायब्रॉइडचा इश्यू आहे. ओके. हे असे बरेचसे कारण आहेत ज्याच्यामध्ये नेग्लिजन्स टाळलं पाहिजे आणि बिकॉज ऑफ स्ट्रेस फॅक्टर. IT कंपनीमध्ये स्ट्रेस फॅक्टर खूप आहे. त्यांना हो. सिटिंग ॲट वन प्लेस फॉर अ लॉंगर टाइम Yes. किंवा मग तुमचं खाणं व्यवस्थित नसतं, तुम्ही वेळेवर खात नाही, तुमची झोप व्यवस्थित होत नाही, तुमचं रात्रीचं जागरण होऊन जातं. आणि मी पाहते, आपण म्हणतो आपल्याला दिसायला सुखकर दिसतं, पण मी नक्कीच सांगेल की ITचे जे पब्लिक आहे त्यांचं खरंच खूप Lifestyle तारेवरची कसरत असते की त्यांचं खाणं व्यवस्थित नाही, फॅमिली लाईफ देऊ शकत नाही, ते स्वतःसाठी लक्ष देऊ शकत नाही. आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही उठून सकाळी एक्सरसाइज केली पाहिजे, तुम्ही 4 लिटर पाणी पिलं पाहिजे, पण त्यांच्याकडनं ते लिटरली सांगतात मॅडम हे होऊच शकत नाही, होऊ शकत नाही आमच्याकडनं, ह्याच्या पुढे आम्ही काहीच करू शकत नाही. मग औषध गोळ्या द्यायला लागतात. बरोबर आहे. ओव्हरऑल आपण म्हणू शकतो की लाईफस्टाईलमुळे हा सगळे इश्यूज होऊ शकतात.